प्रतिभास किचन मध्ये स्वागत आहे तुमचं. आपण आज बनवणार आहोत सुकं चिकन. चिकन सुकं. कढई ठेवलेली आहे आपण गॅसवर. याच्यामध्ये अर्धा मग तेल टाकून घेऊ. अर्धा मग तेल टाकलेलं आहे. तेल तोपर्यंत गरम होते तोपर्यंत अर्धा कांदा कापून घेऊ. तेल आपलं गरम झालेलं आहे छान. त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ. आणि थोडस अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकून घेऊ. थोडीशीच टाकली आहे, कारण हे आपल्याला छानपैकी वाफवून घ्यायचे चिकन. याच्यामध्ये चिकन टाकून घ्यायचे आपल्याला. याच्यामध्ये थोडी हळद टाकून घेऊ आणि थोडस मीठ टाकू. थोडस मीठ आणि मिक्स करून घेऊ. आपली चिकन सुकं 10 ते 15 मिनिटात तयार होईल. आपण याच्यावर एक झाकण ठेवू. हे आहे लाल तिखट. हे लाल तिखट आहे. हे हळद आणि हे थोडासा मी घरीच मसाला तयार केलेला आहे. थोडे फुटाणे आणि थोडस जिरं भाजून घेतले आणि मिक्सरला लावून घेतले. हे खोबरं आहे. खोबरं छान भाजून घेतलेलं आहे आणि मिक्सर मधून काढून घेतलंय. आणि हा घरगुती काळा मसाला आहे. जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर मला तसं कमेंट मध्ये सांगा की रेसिपी पाहिजे म्हणून. आणि मीठ एवढं घेतलेलं आहे. बघा काय जा. हे आपलं चिकन शिजलेलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया. छानपैकी आपलं चिकन शिजलेलं आहे. पुन्हा एकदा नंतर पुन्हा पण आपल्याला शिजून घ्यायचंय, म्हणून का जास्त मी शिजून नाही घेतलेला. मी ह्याच कढईमध्ये चिकन बनवणार आहे. याच कढईमध्ये मी चिकन मसाला बनवणार आहे. चिकन मसाला किंवा सुकं चिकन किंवा चिकन सुकं असं काही पण म्हणू शकता तुम्ही. काय बघा, कढई छान गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये 3 माप तेल टाकून घेऊया. थोडासा अजून टाकते नॉर्मली. आता आपल्याला याच्यामध्ये तेल चांगलं गरम होऊ द्यायचंय. आता ह्या तेलामध्ये आपल्याला पहिल्यांदा कांदा टाकायचा आहे. थोडा कांदा घेतलेला आहे मी.
म्हणजे दीड कांदा घेतलेला आहे. 300 ग्राम चिकनसाठी दीड कांदा घेतलाय आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे. दिसतंय ना? त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आपल्याला आणि छान मिक्स करून घ्यायचं. याच्यामध्येच आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट पण टाकायची, थोडीशी टाकायची. पहिलं पण आपण त्याच्यामध्ये टाकलेली आहे, जास्त टाकायची गरज नाही आपल्याला. आता हा आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे. पहिले चटणी टाकून घेऊ. आणि हे मसाले, पूर्ण मसाले आपण हे टाकून घेऊ, मिक्स करून घेऊ. मीठ नाही टाकलेले, पहिलं पण आपण मीठ टाकलेलं आहे, नंतर थोडंसंच मीठ टाकायचं आहे आणि हळद पण थोडीशीच टाकलेली आहे मी, आणि ऑलरेडी पहिलं पण हळद टाकलेली आहे. आता हे मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी टाकते, कारण आपलं थोडंसं अद्रकचं चिकन शिजलेलं आहे. एवढ्या चिकन मध्ये आपलं, एवढ्या पाण्यामध्ये आपलं चिकन शिजून जाईल. हे बघा आपलं छान चिकन शिजलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे शिजलेलं आहे, गरम आहे. थोडस कोथिंबीर टाकते. थोडस कोथिंबीर टाकून घेऊया आपण आणि मिक्स करून घेऊया. छानपैकी मिक्स झालेला आहे. आता हे 5 मिनिटं आपल्याला झाकून एक वाफ काढून घ्यायची आहे, ज्याच्यातलं पाणी सगळं आटून जाईल. गॅस फुल करते. एकदा आपण बघून घेऊया चिकन आपलं.